गुड मॉर्निंग योगेश सर. गुड मॉर्निंग. हा 10-23 ला पहिला चेंडू पडला. आता 9-4-7 आहेत. 9:50 पर्यंत पहिला चेंडू टाकाच प्लीज. 3 मिनिटं बाकी आहेत. सुमित लिहे गेलाय सध्या पंचांसाठी आमच्या गोकुळ पाटीलच्या सोबतीला. टायमिंग तुमचा आता सेट असेल. प्रत्येक इनिंग मध्ये आता आम्ही लक्ष देऊ की 15 मिनिटात तुम्ही काही करून 3 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. सलामीचे फलंदाज केपी अँड दामू. कैलास पाटील एक जबरदस्त प्रतिभावंत खेळाडू संजय स्पोर्ट्स सावध संघाचा आणि सोबतीला दामू सुद्धा सुरेख साथ देत असतो. आणि स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतो एनके स्पोर्ट्स खांडवलचा मिस्टर सागर. माझ्यासोबतीला ओमकार आहे. चांगली स्कोरिंग ते करतायत कालपासून आणि चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. हे पूर्ण श्री गणेश मंडळ चांगले क्रिकेटर्स आहेत. फक्त संघामध्ये थोडंसं काय त्यांचं बिनसलं की जरा बॅकफुटला जातात, परंतु तो संघ नक्कीच नव्याने तयार होईल जो आयोजक संघ आहे. सन्मानी आमचे परम मित्र विवेक शेठ पाटील या आपलं हार्दिक स्वागत साहेब. या हम सबकी जान विवेक पाटील. जेव्हा जेव्हा येतात तेव्हा एक वेगळं उत्तेजना प्राप्त होते. विवेकजी अगदी फिट आहेत सध्या. बघा त्यांची रनिंग बघा किती फिट आहे. पंच यू कॅन स्टार्ट द गेम. लेट्स प्ले. शो द गुड गेम. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. श्री गणेश आमचं मित्रमंडळाकडून आणि ग्रामस्थ मंडळाकडून. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी बरोबर 9:48 यस. आणि पहिला चेंडू तटवलाय छान पद्धतीने. सुरुवात चौकारासाठी. द विकेट जात असताना हा चेंडू खूपच बाहेर टाकला आणि खूप रूम मिळाली केपीला. अशा प्रकारचे केपी चेंडू सोडणार नाहीये. चांगला स्क्वेअर कट केला त्या ठिकाणी. उचली घेणारा चेंडूला बॅट रोल करून केपीनी मगाशीच व्यक्त केलं की आमचा कॉन्फिडन्स लेवल खूप छान वाढलेला आहे. आम्ही सोनाली पाड्यामध्ये सुद्धा द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि खासदार चषक जिंकला, परंतु त्या केपीचा झेल सोडलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल फ्लाय झालेला बॅटची कडा घेऊन आणि एक नक्कीच मोठं जीवनदान मिळालं केपीला. मोठं नुकसान बघा त्या ठिकाणी. सहज सोपा झेल होता फिल्डर. विनोद त्या ठिकाणी होता. विनोदने त्या ठिकाणी मोठी चुकी केली आणि आता सुद्धा बॅट्समन चुकी करतोय. गरज होती का दामो? रिव्हर्स पवित्रा घेतो आणि बघा अजून चुका 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 अंश या ठिकाणी. निरसन केलं पाहिजे तुम्ही. शंकेचं निरसनही करावं लागतं आणि इथे चुका तुम्ही लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 केला. आता तर झेलू उडाला पण तो कोणीच घेतला नाहीये. दोन्ही पण फिल्डरमध्ये त्या ठिकाणी शंका होती, कुशंका होती, द्विधा मनस्थिती होती की तू घेणार आणि त्या दरम्यान दोघांचं भांडण आणि झालं ते तिसऱ्याचा लाभ. चेंडूचाच लाभ झाला, बॅट्समनचा लाभ झाला. धावसंख्या इथे 7 वर 3 चेंडूमध्ये. गोलंदाज सागर हा टर्न करायचा प्रयत्न दामूचा होता. चेंडू खाली राहिला आणि पंचाने पाहिलं की चेंडू डावीसली सोडून जातोय. वाईटचा इशारा त्या ठिकाणी करतायत गोकुळ पाटील सर. बघा रिलीज करत असताना जास्त क्रीजच्या जवळ गेले, क्लोज गेले होते पंचांच्या बॉलर आणि त्या ठिकाणी कटरचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बाहेर निघाला आणि धावसंख्या 8. रिव्हर्स सक्सेसफुली हिटेड. दामूने अक्षरी ठरवलं होतं की मला मारायचंच आहे, काही करेन, किती पण डॉट खाईन, पण चौका मारेन. चौकार आला आणि हा स्विच हिटचा स्वीट हिट होता 4 धावांसाठी. अगदी एफर्टलेस फटका होता. सहज आधी उचलला चेंडूला. चेंडू मिडल स्टंपला होता. हे खूप बोलावंसं वाटतं कारण चेंडू मिडलला असल्यानंतर हो पुन्हा मिडल बघा. पुन्हा मिडल स्टंप वाकवलं. आता सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु आधीचा चेंडू हाफ वॉली होता. हा चेंडू फुलर लेन घुसला अगदी स्टीन मध्ये. बघा रिप्ले दाखवतात आमचे शंकरजी गुळवी. यामध्ये चेंज ऑफ पेस होतं थोडंसं आणि बरोबर त्या ठिकाणी आय थिंक सो मला वाटतं बुटाना लागला आधी चेंडू आणि त्यांचा शूज राईट हँड राईट राईट लेग हा उजव्या इष्टीच्या जवळ होता आणि त्या बुटांच्या तिथे एक ट्रिम झाला चेंडू आणि बरोबर मिडल स्टंपला सुद्धा घासला गेला. धक्का दिला आणि इथे पहिला धक्का लागत असताना एन के स्पोर्ट्स खांडवल संघाच्या अगेन्स्ट
संजय स्पोर्ट्स सावध संघाला 1 गडी बाद 12 धावा. आतापर्यंत 65 सिक्सर आणि 69 चौकार. नवीन फलंदाज मिस्टर जयेश जेडी. जेडी फॉर्म मध्ये आला तर बरंच काय होऊ शकतं. मग नुकतंच कैलास पाटीलनी सुद्धा सांगितलं की आमचा जेडी वरती आता बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आमचा संघ आता चांगला आत्मविश्वासपूर्ण खेळतोय. खासदार चषकामध्ये चॅम्पियन ठरला. सोनाली चषकामध्ये द्वितीय बक्षीस. आणि आमचे पाहुणे सुद्धा येतात. आणि वालसीन संघ आला वेळेवरती त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. वेलकम वालसीन संघ. व्हेरी गुड. हसतायत. वेलकम वेलकम. विकेट किपर गोलंदाजाला सुचवतोय कसं टाकायचा शेवट चेंडू. फ्लिक करायचा होता अगदी मनगटाच्या जवळून. मनगटी फटका मारचा प्रयत्न. इथे 12वा खेळाडू सुद्धा टाळ्या वाजवतोय. मस्त मस्त यार अशी टाक बॉलिंग असे सांगतायत. काय उल्हास असतो आणि किती बघा म्हणजे एक अग्रेशन असतं. तो सुद्धा म्हणतो की सर एखादा कोणी जखमी झाला तर मी उतरेन लगेचच. माझी शाळा 12 वाजता आहे असं सांगतोय. आणि इथे पहिलं षटक समाप्त झालं. 1 गडी बाद 13 धावसंख्या पाहतोय आपण संजय स्पोर्ट्स सावध संघाची ह्या आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, शिक्षकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आणि आज मंगळवार आहे. आज बजरंगबलीचा सुद्धा वार म्हणतात आणि गणपती बाप्पांचा स्पेशली वार. परंतु काय पहिलं प्रत्येक दिवस शंकर सर देवाचाच आहे. आपण देवाचीच लेकरं आहोत. तर प्रत्येक दिवशी आपण कोणत्या ना कोणत्या देवाला साकडंच घालत असतो. हे महत्वाचं आहे. परमेश्वर सर्वांसाठी सारखाच आहे. फक्त आपल्या मनुष्याने 33 कोटी बनवलेत. तुकडे तुकडे केले. अलग अलग करून टाकलं. पण आपण एकच भगवान ईश्वर परमेश्वर परमात्मा हेच म्हटलं पाहिजे. हे परमात्मा आम्हाला सुख शांती समृद्धी उदंड आयुष्य लाभू दे आणि सर्वांना पण सुख दे. हे ईश्वरा सर्वांना सुख समृद्धी दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि सर्वांच्या मुखी तुझं गोड नाम असू दे. खूप चांगला संदेश बामनपयांचा. येस टाइम ऑन आहे सर. डोंट वरी. टाइम ऑन आहे. 9:48 ला पहिला चेंडू पडला होता. 6 मिनिटं झालेत. फास्ट खेळला. ओ बॅकफुटला गेले आणि स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहतो आपण. डीप कव्हर कडे जात असताना वेगाने हा चौकार. चौकार आला. थँक्यू. तर हा सुंदर चौकार जयच्या बॅट मधून आणि हा उचलण्याचा प्रयत्न. हो उंची घेतली, उडी घेतली मिड विकेटच्या क्षेत्राने. त्या ठिकाणी डीप मध्ये थोडंसं फंबलिंग झालं. कन्फ्युज होतं फिल्डिंग करताना. आम्हाला 12वी खेळाडू सांगतात की एकदा जयेशनी 2 षटकं डॉट मध्ये खेळून काढली होती. आणि त्याला इथे आनंद असा झाला की जसं जेडीने चौकार मारला त्याला एकदम त्याचा रक्त तापला इथे. आणि सांगतोय त्याचा इतिहास आणि जेडी तिकडे हसतोय. की थांब तुला भेटतो मी 12वा खेळाडू. आणि गरजेचं आहे रेकॉर्ड सांगणं. उत्साह आहे हा. पण आता मात्र तो 12वा खेळाडू नाराज होईल का बघायचा. नाही आता उड्या मारतोय तो. झेल सोडलाय. झेल आतापर्यंत पोहोचलाच नाही. जीवनदान मिळतंय. एक मिळालं केपीला, दुसरं मिळालं जेडीला. आता काय खरं नाहीये. 20 धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 1.3 षटकं झाली आहेत. संजय स्पोर्ट्स सावध संघ आता सावध पद्धतीने खेळेल. कारण NK स्पोर्ट्स खांडवळ संघ विवेक पाटीलचे कमरेवरती हात गेले. कंबर मोडलीये. त्याचं कारण की 2 जीवनदान दिले. पुढे सरसावले. लॉफ्टेड फ्लॅशी ऑफ ड्राईव्ह फ्रॉम द बॅट ऑफ केपी देअर. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक हिट फॉर द सिक्सर. मस्त मस्त. हंसवरती इथे अटॅक केलं.
हे गाणं आहे ना की दो हंसो का जोडा मिल गया है, असं काहीतरी गाणं आहे. आणि या ठिकाणी दोन जोडे म्हणजे एक चेंडू आणि बॅटचा जोडा जसा मिळाला आणि हंसवरती 11 पण झालं आणि हंस पक्षीप्रमाणे हा चेंडू अगदी ट्रॅव्हल केलं, ज्याने सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी धावसंख्या 26. बॅकफुटला गेले, फोर्स करायचा प्रयत्न, अगदी कडक शॉट होता केपीच्या बॅटमधून, अगदी सेफ शॉट. कारण वाईड मिड ऑन त्या ठिकाणी नाहीये, जो वाईडीस आहे मिड विकेटकडे, हे पाहिलं केपीने. आणि लॉंग ऑन कडे हा चेंडू कव्हर करेपर्यंत केपीने एक धाव इथे सहज पूर्ण केली. धावसंख्या संजय स्पोर्ट्स सावध संघाची जाऊन पुढे पोहोचलेली आहे ती 27 वर एका गडाच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा गोलंदाज कडून, फार्म हाऊस एंड कडून रवींद्र पाटील यांचा फार्म हाऊस, आणि रिव्हर्सचा पवित्रा घेतला. आणि हा आता जेडी चमकलेला आहे आणि आमचा 12वा खेळू सुद्धा इथे चमकला येते. त्याला सुद्धा आनंद गगनात मावत नाही. त्याचं कारण की आता जेबी लय मध्ये आलाय. लय भारी चौकार. धावसंख्या 31 वर 2 षटकं समाप्त झाली. एक गडी बाद टीम संजय स्पोर्ट्स सावध संघ, 31 लॉस ऑफ 1 विकेट. जसं मनोगत व्यक्त केलं होतं केपी सरांनी, कदाचित ते ऐकलं छान पद्धतीने जेडीने. कारण केपी म्हणाले होते की आमचा जेडी जरा फॉर्म मध्ये नाही, पण तो जेडीच्या कानात तिथे शब्द पडले आणि आता जेडीने करून दाखवलं की आता माझा फॉर्म आलेला आहे. आणि नवीन गोलंदाज इथे सुजित पाटील, डाऊन द ट्रॅक, हाफ वॉली घेतलं, उडवलं, मिड ऑफ चेंडूच्या खाली पोहोचला आणि झेल टिपला गेलाय. कैलास पाटीलची खेळी संपुष्टात येते. पहिला चेंडू ते सुजित पाटीलने इथे विकेट प्राप्त केली. क्या बात आहे, व्हेरी गुड बॉलिंग. बाहेर बोलवलं केपीला आणि त्या ठिकाणी झेल देण्यास भाग पडलं. याला म्हणतात शफल होताना पाहणं, आणि ते पाहिलं बरोबर सुजित पाटीलने. याला म्हणतात हुशार भरी बॉलिंग. बघा हा रिप्ले एसके इंटरनेटच्या माध्यमातून जसे पुढे सरकले होते, पावलाचा वापर केला केपीने, अजून केपीने बाहेर बोलवला आणि त्या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फसला. चेंडू जास्त उंच गेला आणि मस्त झेल टिपला अगदी शॉर्ट कव्हरला. विनोद नाही, ज्या विनोदने आधी झेल सोडला होता त्याने आता अखेरीस चांगलं प्रदर्शन केलं आणि इथे दुसरा धक्का लागला संजय स्पोर्ट्स सावध संघाला. छान इथे सुरुवात केली सुजित पाटीलने. पहिल्या चेंडूवरती इथे ब्रेक थ्रू संजीवनी प्राप्त करून दिली आपल्या षटकामध्ये. ऑलरेडी ब्रेक थ्रू मिळालाय, पहिल्याच षटकामध्ये विकेट मिळाली होती, परंतु धावा थांबू शकत नव्हते. पण तो आता धावा इथे थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आपण पाहू शकता CRR करंट रन रेट आहे तो 14.31 प्रति ओव्हर. हा सुजितचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंगिंग डिलिव्हरी होती. हो माय गॉड, सुजित पाटील घेईल असं वाटलेलं, परंतु मागे मागे सरकले, स्टेज झाले, परंतु हात पोचले नाहीयेत. अगदी डोक्यावरती पाणी टाकलं सुजित पाटीलच्या चेंडूने की शांत केलं आणि या ठिकाणी जीवनदान प्राप्त झालं. ते फलंदाज अक्षयला एक धाव पूर्ण केली अक्षयने. जयेशला आणलं स्ट्राईकला. धावसंख्या 32 वर 2 गडी बाद आहेत आणि 2.2 षटकं इथे झालेली आहेत, परंतु इथे अजून जीवनदान मिळालं हे तितकंच खरं आहे. पुन्हा गोलंदाज सुजित पाटील, राऊंड द विकेट. हो, अर्ली खेळले बैठकी शॉट मारचा प्रयत्न, परंतु पंचाने पाहिलं. परेश महाजन सर आहेत त्या ठिकाणी, वाईटचा इशारा करतायत. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. टॉससाठी आम्ही बोलावू इच्छितो. आलेल्या सामन्याच्या संघाच्या कॅप्टनी लगेच येऊन थांबायचं आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध आई गावदे वालशेन. वालशेनचा संघ आलेला दिसतोय. आमचे ग्रीष्मावाले म्हणजे आमचे रामकृष्ण काकडे कुठे आहेत? या लवकरच या. काल लवकर आलेले आणि रात्रीपर्यंत गेलेच नव्हते, आमच्या सोबत होते ते मैदानामध्ये. राऊंड द विकेट. हो, या वेळेला टर्न केलाय, स्विंग अँड मिस. ऑफस्टिकच्या बाहेर फुलर लेनचा प्रयत्न केला होता. परेश महाजन सरांचं स्वागत. गुड मॉर्निंग सर. कारण परेश सर येईपर्यंत आमच्या सुमित ली यांनी साथ दिली गोकुळ पाटील सरांना. हे गरजेचं आहे. आयोजका मंडळ आपल्याकडून अशी मदत असणं अपेक्षित असतं. पंचांचं सुद्धा म्हणणं असतं की थोडंसं लेट होऊ शकतो एखादा कोणी, कारण हल्लीचे रस्ते असे झालेत की काहीच कळत नाहीये. कुठून कुठले हायवे आलेत. हो, या वेळेला हायवेने जाण्याचा प्रयत्न जेडीचा आणि नक्कीच बचावला. बघा, स्टंपिंगचा प्रयत्न करायचा होता विवेक पाटीलला आणि विवेक पाटीलने सुद्धा एक चूक केली. 22च्या रूपाने इथे धावा मिळत आहेत.
कारण विवेक पाटील विकेट किपर त्या ठिकाणी पुढे सरसावले ते स्टंपिंग करण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी केस फिरवायला लागलेत. काय करायचं? आपला संघ तर चांगला कार्य करतोय, चांगला परफॉर्मन्स करतोय, काहीतरी फिल्डिंग मध्ये चुका येत आहेत. बॉलिंग चांगली झाली आहे, कारण सुजित पाटीलने सुद्धा दाखवून दिलं पहिल्या चेंडू तिथे विकेट प्राप्त करून. धावसंख्या 34 आहे. 2.4 षटक, 4 षटकाचा मुकाबला. अजून 8 चेंडू पर्याप्त आहेत. कदाचित 50शी गाठेल संघ किंवा त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि केलाय सुद्धा. हा स्लॉगचा प्रयत्न होता, बॅटच्या पुढच्या टोलला लागतोय आणि चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर कडे. फेकी सुद्धा झाली, परंतु विवेक पाटील काय करतात? एका हाताने कलेक्शन का करतायत? 2 हाताने कलेक्शन केलं पाहिजे. आणि फेकी तिथे थोडीशी डीप केली होती, डायरेक्ट इन टू द हँड ऑफ विकेट किपर नाही गेली, म्हणून त्या कारणाने थोडंसं लेझी मुवमेंटमध्ये पाहिले आपण विवेक पाटील सरांना. धावसंख्या 36 वर, 2 गडी बाद, 2.5 षटक. शेवटचा चेंडू ह्या सुजित पाटीलच्या तिसऱ्या षटकाचा, वैयक्तिक पहिलं षटक. रिमे चांगला आहे बघा, ऍक्शन पण चांगले आहे, मस्त पद्धतीने फुलरलेचा रिलीज केला आणि सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हाफ व्हॉली आणि ओव्हर पिच घेऊन सिक्सर इथे हिट केलाय बॅट्समनने शेवटच्या चेंडूवरती. आणि 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचलेली आहे 3 षटकांमध्ये 42 वर. 9:48 ला पहिला चेंडू पडला. येस राईट, क्या बात आहे, परफेक्ट. धाव अजून 3 मिनिटांनी 15 मिनिटं झाली. क्या बात आहे, मस्त पद्धतीने इथे आम्हाला इथे आयोजक मंडळ सुद्धा सांगतायत, त्यांचं सुद्धा लक्ष आहे. आणि आता बरोबर इथे सरासरी 14.00 झाली आहे, जी मेंटेन केली आहे. कारण 2 षटकात 14.31 काहीतरी होती. लगेच फिल्डिंग सजून घ्या तुम्ही. बरोबर 3 षटकं टाकली, हरकत नाही, पण याचा अर्थ तुम्ही 4थ्या षटकासाठी पूर्ण 15 मिनिटं आता वापरायची नाहीयेत. वा वा, हरी हरी, रामकृष्ण हरी. या या, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. टॉस साठी या लगेचच. ग्रीष्मा इलेवन आमने पडाचं सुद्धा आगमन. आणि आई गावते वालशीन आपण पण कॅप्टन या. हा, संतोषजी काकडे साहेबांचे सुपुत्र, आमचे माजी सरपंच, आमचे मार्गदर्शक. वेलकम वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला फास्ट केला प्लीज, इतका वेळ घेऊ नका. फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लाइंग स्लिप दिले विवेक पाटील एक पाठीमागे, म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन. एक लेग स्लिप आहे डाव्या बाजूला. डीप मध्ये बघा, डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलंय लॉंग ऑफ ऑफ साईडला. आणि 30 सर्कल मध्ये कव्हर पॉइंट आहे, पॉइंटच म्हणूया आपण. आणि जो आता लॉंग ऑफ होता तो लॉंग ऑनला आलाय सुजित पाटील. आणि आमच्या डाव्या बाजूला समोर मिड विकेट घेतलाय डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स मिड विकेट. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे फॉरवर्ड झोन मध्ये. अशी रणनीती वापरली गोलंदाजाने. आणि हा पहिला चेंडू फ्लाईट त्याचा प्रयत्न, गोपणीसारखी बॅट फिरवली होती. विवेक पाटीलच्या चेंडू हातात सापडत नाहीयेत. मला वाटतं आंघोळ करताना शॅम्पू तसाच राहिला हाताला. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने धावसंख्या 43 वर, 43. 3.1 षटक इथे सुरू झालेली आहेत, समाप्त झाली. आणि अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. हा पहिला सामना रंगतोय प्रेक्षक श्री गणेश चषक 2025च्या दुसऱ्या दिवसातील. खूपच मोठा फ्लाइट आणि दिला फेकून, अगदी सापे गावाकडे जात असताना बीमर प्लस सिक्सर 7 सत्ता. धावसंख्या 50 अप, 50 कंप्लीटेड. रिव्ह्यू डिमांड करतायत, रिफर केलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने, की आम्हाला चेक करायचं आहे, आम्हाला डाऊट आहे. ते डाऊटचं निरसन करूया आपण लगेचच. हा बघा रिलीज करताना सौरभ आणि सर पण इथे पाहतील आमचे शानू कुरेशी सर. हा फ्लाइट दिलाय. सगळ्यांची नजरा इकडे लागलेत कंट्रोल रूम मध्ये. आता मैदान विसरले, तर आता फक्त कॉमेंट्री बॉक्स दिसते त्यांना, गरजेचं आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप होतोय. हा सुजित सर, ऐकलं ऐकलं, व्हेरी गुड. सुजितला खूप कॉन्फिडन्स होतं. कधीपासून ते अगदी पूर्णपणे आक्रोश माजवला होता मैदानात. आणि खरं ठरलं, चला तो सिक्सरच आहे, बिमर नाहीये. पण हा काय, हा काय, हा हाकार आहे, हा हाकार आहे, हल्ला बोल आहे. आणि चेंडू गोल आहे. 6 धावा मिळतील. षटकार. आता बॅट्समनने रिव्ह्यू मागितलाय. येस. पहिल्या सामन्यात रामकृष्ण हरी जसे आले, तुम्ही आली का काहीतरी होतंय. काल पण आले तुम्ही बिमर साठी. काल पण ते बिचारे आले, जसं थोडासा वाद संवाद झाला आणि पोचले बिचारे, दिवसभर होते इथे. हीच तर क्रिकेटची मजा आहे. हीच तर क्रिकेटचं सौंदर्य आहे. हेच तर क्रिकेटची जादू आहे. काही कधीही होऊ शकतं आणि प्रत्येक चेंडू काही ना काही सांगून जातो. प्रत्येक क्षण काहीतरी आनंद येतो. बघा, पक्ष्यांचा सुद्धा विरह सुरू झालाय आकाशामध्ये. ते का सोडतील, ते सुद्धा आनंद घेत आहेत. कैलास 5 चेंडूमध्ये 12 धावांत आउट झाला. 71 चौकार आणि 68 षटकार आतापर्यंत. सर हा नो आहे सर, बिमर आहे. येस, ओके. सरांचा इशारा आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. आणि धावसंख्या कुठे असेल बघा. अब तक 56. फिट अँड फिट झाली. एक तुम्हारी, एक हमारी, एक तेरी तो मेरी. अभी किसकी, अभी किसकी चलेगी, देखते हैं. फ्रीट का गेंद. गोलंदाज सौरभ. आणि हा चेंडू पूल करचा प्रयत्न, बॅटची कडा ट्रॅव्हल होतोय. आणि बघा त्या ठिकाणी एकाच बॅटरने एक धाव पूर्ण केली. एकाच नेसिंग. अर्धी धाव दिली पाहिजे. अगदी स्ट्राईक एंडला पोहोचून बिचारा रिटर्न आला, परंतु बॅट्समन काय सोडत नाही. मनाच खेळायचे चेंडू. 3.3 चेंडू झालेत. 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या अब तक 56. आपण अंदाज केला होता ओमकार की 50 ही गाठेल, पण पुढे गेलाय. हो, हा चेंडू खाली राहिलाय, खाली राहिलाय. खूपच चेंडू स्किट झाला. त्या ठिकाणी शॉट ऑफ गुड लेंथ होता. टप्पा पडला की तिथे बरेचसे चेंडू स्किट होतात. टॉस साठी तयार राहा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि आई गावदेवी वालसीन या येऊन थांबा. आणि तुमच्याकडे चेंडू आलाय आणि फेकून दिला स्पेलेकच्या वरून. हा जबरदस्त सुसाट षटकार अक्षयच्या बॅट मधून. हम सीधे साधे अक्षय नाही आहे. 8 चेंडू मध्ये 27 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या 62. 4 षटकार ज्यामध्ये समाविष्ट आहेत. अक्षयकडे तुम्ही लक्ष द्या, ज्याने पूर्णपणे खेळी सजवली आहे. प्लॅटफॉर्म रचला होता केपीने स्ट्राईकला येऊन, परंतु अगदी इमारत आणि कळस चढवतो या ठिकाणी अक्षय. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू फ्लाईट दिलाय आणि सक्सेसफुली फ्लाईट, परंतु विवेक पाटील चेंडू सोडतात. आणि आता मात्र सक्सेसफुली रनआउट केलं विवेक पाटीलने. बाबा सुटकेचा निसाज टाकला. हे तितकंच खरं आहे, परंतु धावसंख्या खूपच चांगली आहे, खूपच मोठी आहे. ती 62 उभी केली. बघा, हा लेग ब्रेकरचा प्रयत्न होता गोलंदाज सौरभचा. चेंडू फ्लाय झाला. विवेक पाटीलने अगदी कव्हर केला आणि त्या दरम्यान एक धाव कव्हर नाही झाली. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पण दरम्यान 3 गडी बाद, 62 धावा, 63 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी टीम एन के स्पोर्ट्स खांडवा संघापुढे या सामन्यामध्ये. आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस करूया आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध
आई गावदे स्पोर्ट्स वालसीन हे दोन कॅप्टन. विकासजी या आपल्या शुभ असते आपण हा टॉस करूया. पहिला टॉस केला तर हर्षजी परदे यांनी. दुसरा टॉस विकास यांच्याकडे आपण देतोय. नाना दोन्ही कॅप्टन एकमेकांना आधी आलिंगन देतात. इथे काय मिठ्या मारल्या आणि फोटोग्राफी पण केली. मैदानात काय करतील कळेल आपल्याला. चला टॉस करतात विकास. वामन स्मृती आलाय म्हणजे टॉस जिंकलाय वालसीनच्या कॅप्टनने. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय निर्णय? क्षेत्ररक्षक. वॉल्सिन संघ मागच्या 2-3 वर्षांपासून कसा फॉर्म करतोय तुमचं म्हणणं? मागच्या 2-3 वर्षांचा चांगला फॉर्म होता, आता बॅक टू फेअर आहे. येस. म्हणजे याचं कारण काय? खेळाडू बदललेत की प्रॅक्टिसचा वगैरे अभाव आहे? झाले 2 टीम झालेत. 4-5 पोरं तिकडे गेलेत, आम्ही इकडे, त्याच्यामुळे. म्हणजे वाटणी झाली, फाळणी झाली थोडक्यात भारत आणि पाकिस्तान सारखी. हे असं योग्य असतं क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर? योग्य तर नाही, पण आता काय. याची कारणं काय असतात? पॉलिटिक्स असतं की हे वेगळं काहीतरी असतं? म्हणजे जसं आमच्या गावात पण 4 संघ झाले, एकाचे 4 झाले. 4 कोपऱ्यात 4 पक्ष आणि 4 संघ. पॉलिटिक्स असं काय नाही, फक्त पोरं हे जाऊन जातात बोलण्याने. डायव्हर्ट होतात एकमेकांचं ऐकून. फिल्डिंगचा निर्णय आहे. कोणाला म्हणजे कधी संधी नाही भेटली खेळायला, का एखादा मुलगा बोलेल का पुढच्या टुर्नामेंट आम्ही आमच्याकडे केला, आम्ही तुला संधी देतो, त्याच्यामुळे हे संघ वाढत जातात. अच्छा, मग हे असं योग्य हे चाललेलं पाहिजे असं की असं नाही व्हायला पाहिजे? असं नाही व्हायला पाहिजे. गावात एकच संघ पाहिजे. एक संघ असल्याने गावाचं नाव खराब नाही होत, चांगला गावाचं नाव पुढे जातो. क्या बात आहे कॅप्टन, मस्तपैकी स्पीच. हे पुढचे सरपंच असतील, किती मस्तपैकी भाषण दिलं. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. मी पण तुम्हाला तोच प्रश्न आधी विचारतो की तुमच्या गावात किती संघ आहेत आणि कसं परफॉर्मन्स आहे आता ह्या हंगामामध्ये तुमच्या संघाचं? ग्रीष्मा इलेव्हनचा स्टार्टिंगला थोडा स्ट्रगल करत होते, आता चांगला परफॉर्मन्स आहे. तरी पण प्लेयरांना आज संदेश आहे, थोडासा वेळ काढून आपण पण ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी पोचायचा प्रयत्न करा. कारण 11 प्लेयर व्हायला थोडासा कुठेतरी संघ कमी पडतो, तर थोडं आपण पण स्वतःचा 100% द्या. तू पण तेच व्यक्त केलं. याचा अर्थ मग तुमच्या संघात पण फाळणी झाली का ऑलरेडी? फाळणी झालेली पण आता ओके. किती धावा योग्य वाटतात ह्या आताच्या या टुर्नामेंटसाठी? श्री गणेश चषक 2025 प्रथमतःच ह्या परिसरामध्ये कुक्षाच्या ग्राउंडवरती खेळला जातो. कसं इथे तिकडचा परिसर आणि इकडचा परिसरमध्ये काय फरक वाटतो मैदानामध्ये आणि खेळामध्ये? फरक तर भरपूर पडतो. कसे असं आमच्या इकडे असा ग्राउंड अवेलेबल नाही आहे, फक्त नानकर आणि बापगावलाच आहे. आता इथे मला तर वाटतं पहिल्यांदा चषक ठेवला आहे. चांगलं आयोजन आहे. खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो मी त्यांचा. आभार. ओके, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. मस्तपैकी मनोज व्यक्त केलं. तर टॉस जिंकला आई गावदेवी वालसीनच्या कॅप्टन आणि त्यांनी निर्णय घेतला आहे पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगी देअर, थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्वांचं. पुन्हा एकदा श्री गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणपती बाप्पांना वंदन करतो आणि आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतोय. लक्ष खूप मोठं आहे, पाहू शकाल आपण या ठिकाणी 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी NK स्पोर्ट खानवा संघाची सलामीची जोडी विनोद पाटील आणि तुझ्या सोबतीला पाहू शकाल सौरभ आलाय आणि षटकाला सुरुवात करतोय KP. राईट मुर्दो विकेट मारा करेल अगदी पंचाच्या डाव्या बाजूनं आणि पहिल्या चुटीवरती पाहू शकाल एक्झॅक्टली रिॲक्शन जर पाहिलं तर बॅटची कडा होती का त्या ठिकाणी, ज्याप्रमाणे KP स्वतःवरती निराश झाले. परंतु प्रयत्न खूपच छान राहिले. एसट्याच्या पाठीमागे सुजित पाटील होते. जरूर त्याच्या हातून चुटू निसरला, परंतु दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र तो अपयश ठरला. परंतु 100% कमिटमेंट डॉट चिंडू मात्र षटकाला सुरुवात केली आणि कदाचित विनोद पाटीलला जीवनदान देणं महागात सुद्धा पडू शकतो. आणि हे ओमकार लिहायला सुद्धा परफेक्टली माहिती आहे की विनोद पाटील सध्याच्या सीझनचा विचार केला तर भरपूर चांगल्या टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. परंतु या स्पर्धेमध्ये सौरभ आणि विनोद पाटीलवरती मोठी जबाबदारी असणार आहे. कारण जोशी ब्रदर्स आज मात्र संघामध्ये न्याय, परंतु जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चुनून चला एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका पाहिला आपण
जसा चेंडू तर मात्र अगदी बॅटच्या रडारमध्ये आला, गॅप शोधला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू मात्र वेगानं निघून गेला. आणि तसे ऑफफिल्ड जर पाहिली या मैदानाची तर खूपच फास्ट आहे. चेंडू जर एखाद्या वेळी गॅप मधून निघाला तर मात्र थांबवणं अशक्य आहे. आणि तीच घटना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडली. चला स्वयंसेवक विनंती करतो की आपण सीमेरेषी ताबा घ्या, कारण चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर लगेच तुम्हाला परत करायचा आहे, जेणेकरून जास्त वेळ आज वाया जाणार नाहीये. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. 3 दिवसाची स्पर्धा. कालचा दिवस नक्षत्र चौधरपाडा संघाने गाजवला आणि या सीझन मध्ये पहिल्यांदा आपल्या असोसिएशन अंतर्गत तो संघ क्वालिफाय झाला, टॉप 3 मध्ये प्रवेश केला. आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आज एकापेक्षा एक सरस बलाढ्य संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. फुलर लेंथ अगदी बॅटच्या झोनमध्ये चेंडू आला नाही, परंतु चेंडू चालला अगदी वाडीश लॉंगरवरती. चेंडू उठून फेक करतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. आज अक्षयने जबरदस्त खेळ सादर केला. सलगच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार आणि हा दुसऱ्यांदा पराक्रम त्याने केलेला आहे. कारण पहिला पराक्रम सोनालापाडा संघाच्या स्पर्धेमध्ये त्याने येवई संघाच्या अगेन्स्ट केला होता. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले आणि आज खांडवळ संघाच्या विरोधात त्यांनी हा दुसऱ्यांदा हा पराक्रम केला. परंतु इथे पराक्रम करतोय सौरभ. काय जबरदस्त फटका, प्रयत्न लाजब होते, परंतु चेंडू अगदी मिड विकेटच्या बाहेर चाललाय. 7 धावांसाठी षटकार. जरूर प्रयत्न लाजब होते, कारण आपण जर पाहिलं तर चेंडू जरूर अक्षयच्या हाताला मात्र स्पर्श झाला होता, परंतु ऑलरेडी त्या ठिकाणी या 6 धावा लिलया तिथे कोरल्या होत्या. हो, डिफेन्सिव्ह फटका. 5 चेंडू गॅपमधून चाललाय. सुंदर शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू सरळ पॉइंटच्या बाहेर जात असताना या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा दमदार चौकार. अप्रतिम फटकेबाजी आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती इनकेसमेंट खांडवल संघाला, ती सुरुवात दोन्ही फलंदाच्या वतीने पाहायला मिळते. फ्लॅक्सी चेंडू अलाउंग द कार्पेट, चेंडू वेगाने चाललाय. जणू काय बंदुकीतून गोळी निघाली, परंतु हा चेंडू निघाला सौरभच्या बॅटमधून आणि येऊन धडकतो मिड विकेटला. अजून एक चौकार. जबरदस्त खेळ सुरू आहे दोन संघादरम्यान. पाहू शकाल रिप्ले मध्ये अगदी चेंडू जमिनीला गुदगुला करत अगदी वेगाने गेला. आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 19 धावा केपीनं खर्च केल्या. हा दुसरा अँगलला तुम्ही हा रिप्ले पहा. अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं, चेंडूला फक्त दिशा दाखवली, स्वीप केला आणि चेंडू पाहू शकाल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून दरम्यान भरपूर वेगाने गेला. 19 धावा. चांगली सुरुवात पाहू शकता आपण या ठिकाणी. इनकेसपूर खांडवल संघाची लक्ष पाहिलं तर जरूर खूप मोठं आहे, परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ही सुरुवात मात्र विनोद आणि सौरभनं आपल्या संघाला निश्चितपणे दिलेले आहे. 3 चेंडू सौरभने फेस केले, 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. विनोद पाटीलने 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आपण 1 चौकार पाहिला. 5 धावसंख्येवर तो खेळतोय आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर दामू. नॉन पॉवर प्लेचा खेळ आता मात्र सुरू आहे, कारण 4 षटकामध्ये पहिला षटक मेंडेटरी पॉवर प्ले होता आणि पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. हो, पाहू शकाल या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाबा स्टिकला मात्र चेंडू स्पर्श झालाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट अर्थात दामून आपल्या संघाला प्राप्त करून दिली. विनोद पाटील बॅक टू द डगआउट. थोडस चुकीचा अनुमान लावला विनोद पाटीलला. थोडेसे शफल झाले होते, लेट ग्लास त्याला जरूर तिथे करायचा होता, परंतु मग चेंडूची लेंथ आपण जर पाहिली तर जरूर त्याच लेंथवरती होती, परंतु मग चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि चेंडू सरळ इष्टांवरती जाऊन धडकला. नवीन फलंदाज विवेक पाटील आल्या वन डाऊन पोझिशनला, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर कुठेतरी आज वीक
आपण म्हणू शकतोय, कारण आज जितेश जोशी नाहीये, त्याचप्रमाणे जयेश जोशी सुद्धा नाहीये, कारण त्या दोघांमध्ये 2 टुर्नामेंट बॅन लावला गेला. परंतु इथे मात्र जे हजेर आहेत त्याच्यावरती तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. आणि त्या अनुषंगानं विवेक पाटील ही जुनी तलवार आहे. खास करून रिव्हर्स फरके मात्र आपण जर पाहिले तर अप्रतिम त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे. फटका हवेत केला आहे. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज दामू चालले चेंडू गाडी. वॉटर कॅच, रनिंग हँड कॅच, बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त केली आणि गोलंदाज आता मात्र दामू इज ऑन हॅट्रिक. आज जय विकास सुद्धा मात्र विकास पाटील भरपूर खुश आहेत. ज्याप्रमाणे परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी सध्या ट्रिपल एस संघाचा आपण पाहत आहोत. आणि या जेडीने सुद्धा मात्र चांगला खेळ सादर केला. या इनिंगची जरूर त्याला आवश्यकता होती. आज 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले भरपूर दिवसानंतर. गोलंदाज दामू इज ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक चेंडू मात्र फेस करेल बॅटर सागर पाटील. ओ लेट कॅट, वॉटर शॉट. फक्त चेंडूला येऊ दिलं. बॅटचा तोंड शेवटच्या क्षणाला उघडला. चेंडू चाला वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील एकूण 4 धावा. जबरदस्त शॉट सिलेक्शन. त्यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्या पटक्यावरती युक्तीचा त्याने वापर केला. फुलटॉस चांगला ड्राईव्ह. डिफेन्सच्या कव्हरला फिल्डर तैनात. खराब क्षेत्र 2 पायांच्या मधून चेंडू फरार होतोय. मिळतील 4 धावा. पहिल्या चौकारावरती पाहिले तर आर्यने चूक केली. आता पाहिलं तर आपण प्रणयने चूक केली. एक क्षण असं वाटलं होतं की सिंगल धावच ते मात्र मिळेल पाहायला. परंतु या ठिकाणी काय घडतंय. इज फायफर. मागची स्पर्धा फायफर साठी ओळखली गेली. तब्बल 16 ते 17 वेळा फायफरचा आकडा आम्ही पाहिला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही काल सुद्धा फायफर पाहिला. आज सुद्धा फायफर पाहतोय. परंतु हा चेंडू जो आहे हा बिमर आहे की संघाला बिमार करून जाईल. येणारा क्षण जरूर सांगून जाणार आहे ट्रिपल एस साबत संघाला. खराब गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली तर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स दामून प्राप्त केले. परंतु तदनंतर कोणीतरी लाईट मध्ये त्याची बिघाड पाहायला मिळाली आणि पुढील चेंडू आता मात्र असणार आहे फ्रीट. त्याच्यावरती मोठा हिट येईल का. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु थोडासा टप्पा पुढे ठेवला आणि त्याच अनुषंगाने सागर पाटील मात्र त्या ठिकाणी बीट झाला. एकूण 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या. 1.5 षटकाचा आतापर्यंत खेळ संपूर्ण झाला आणि 32ला 2 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. येणारे 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 31 धाबींची आवश्यकता. समान कामगिरी आतापर्यंत दोन्ही संघाची आपण पाहतोय. कोणीही सामना जिंकू शकतो या परंतु इनकेसपूर खानवाल संघाने ज्याप्रमाणे रन चेस करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे सध्या खेळ सुरू आहे. शॉर्ट अँड पोल मिस टायमिंग पटका चेंडू खाली केपी पोहोचेल का प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप या अगोदर पाहिलं तर केपी आपल्या सहकार्यावरती भडकत होते, नाराज होत होते आणि आता मात्र या चेंडूवरती केपी कडून स्वतःकडून चूक झाली. मानवाही चुका होत आहेत परंतु हे झेल तुम्ही जे ड्रॉप करताय जे मिस्टेक तुम्ही करतायत कदाचित तुमच्या संघाला नुकसानदायक असू शकतील. 2 षटकाचा केली ते संपन्न झाला. 13 धाबा दाफलक्यावरती 33 धाबा दाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 30 धाबींची आवश्यकता. प्रति ओव्हरमध्ये आता 15च्या धाव गुतले तुम्हाला धाबा जोडावा लागते. परंतु पार्टनरशिप अतिशय चांगल्या प्रमाणे दोघांमध्ये पाहतोय आपण. 5 चेंडू सागर पाटीलने फेस केले 13 धावसंख्येवरती गेलतो आणि 3 चेंडू फक्त सौरभने फेस केले त्याच्या बॅटमधून 14 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
वेळेला महत्व द्यायचं आपण. आजच्या दिवसाची पहिलाच सामना हाय स्कोरिंग हाय व्होल्टेज पाहायला होतो. यानंतर ग्रीष्मा इलेव्हन हमनेपाडा संघ जरूर फाईट करेल गावदेवी स्पोर्ट वालसी संघाच्या विरोधात. आणि दोन्ही संघटनाकडे जबरदस्त मनोगत व्यक्त केलं की एका गावात जर एकच संघ असेल तर मात्र गावाची शान आणबान शान जरूर गावाचं नाव लौकिक होत असतं. कारण आपल्याला त्या ठिकाणी एकोपा पाहायला मिळत असतो. परंतु सध्या खेळाडूंची संख्या वाढत चाललेली आहे. जरूर आपण त्या विषयावरती जरूर चर्चा करू. पहिला चेंडू इथं मात्र अगदी कात्रीत पकडला. लेग बिफोरच्या रूपाने विकेटचा पतन. ज्या विकेटची आवश्यकता होती. संसार खूप चांगला सुरू होता आणि तो संसार जेडीने मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केला. धक्का लागेल टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाला. ओमकारला विचारावं लागेल आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होते. तिसरा धक्का लागेल टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाला. आणि आता जेडी ऑन हॅट्रिक. खराब शॉट सिलेक्शन आणि पाहू शकाल एक्झानी सहज इझिली झेल तिथे मात्र त्या ठिकाणी नेहल मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला. अगदी शॉट कव्हरला मात्र उभे होते आणि पहा जणू ओमकारने सांगितले की मी झेल तुझ्याकडे मात्र उडवते, तुला पकडायचा आहे. अशा प्रमाणे ते दृश्य पाहिलं आपण. आणि त्यानंतर नवीन फलंदाज सुजित पाटील नेट नंबर 6 7व्या क्रमांकावरती आलाय. समीकरण पाहू शकाल 33 धावा अजूनही मात्र त्या ठिकाणी स्थिर आहेत. अजूनही तुम्हाला 30 धावा जोडायच्या आहेत. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये तुम्हाला हा पराक्रम करावा लागेल. तो जेडी इजवर हॅट्रिक वरती आहे. फटका हवेत केला. लिडिंग आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यस पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज जेडी. हॅलो हॅलो चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. जबरदस्त आज खेळ जेडीकडून पाहतोय आपण. आज परफेक्टली अष्टपैलू कामगिरी त्यांनी आज भूषावली. कारण बॅटिंगमध्ये सुद्धा चांगला योगदान दिलं आणि या स्पर्धेतील पहा पहिली विकेटसाठी आपल्या नावावरती त्यांनी नोंद केली. 2 षटकामध्ये पाहिलं तर समान समान खेळ दोन्ही संघाचा आपण पाहिला. परंतु जेडीने मात्र कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललं. कारण 3 चेंडूमध्ये 3 सफलता त्याने प्राप्त केला. परंतु बॅटिंग ऑर्डरमध्ये मित्र पडेंकीच कुठे चुका घडताय. कारण सौरभ चांगला टचमध्ये आहे. त्याला कुठल्याही फलंदाजाने संधी दिली नाही जास्त चेंडू खेळण्याची. परंतु इथे मात्र संधी होती. तुम्ही रनआउटच्या रूपात अजूनही मात्र विकेट प्राप्त करू शकले ते. परंतु कुठेतरी निशाणा चुकीच्या दिशेने लागला आणि पंचाच्या वतीनं लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. धाफलक्यावरती 34 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. हे दृश्य पहा तुम्ही. आणि स्पेल पहा जेडीचा WWW अर्थात 3 विकेट्स आणि चौथ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव. म्हणजे आतापर्यंत जेडीने एकही धाव खर्च केली नाहीये की या स्पर्धेत पहिला मेडन ओव्हर तुझा टाकण्याचा तो पराक्रम करेल का. क्षमता तर त्याच्याकडे आहे. परंतु त्याच्या समोर आता मात्र आव्हान असेल सौरभ पाटीलचं की त्याने आतापर्यंत 1 सिक्सर 2 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले. सरळ बाने लॉफ केला. गॅप खूप मोठा आहे. लॉंग ऑन फिल्डर पोहोचतोय KP पाटील. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी
सहजपणे पूर्ण केल्या. पूर्णपणे संघाची जबाबदारी आता सौरभ पाटीलला घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती आणि त्या जबाबदारीने खिलावं लागेल. धावसंख्या 36 पाहतोय आणि विणाऱ्या 7 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाबांची आवश्यकता. हायलाइटच्या प्रमाणे तुम्हाला खेळ ते सादर करावं लागेल आणि ती क्षमता आहे. सागर पाटीलचा आपण विचार केला तर त्या क्षमतेत मात्र तो खेळ करेल का पाहायचा आहे. सौरभ खराब चेंडूला गिरकी दिली. चेंडू चालला अगदी फाईन. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे की या चेंडू बिमार आहे की नाही पाहण्यासाठी पंच शानू सर या आपण. आज शानू सरांची सुद्धा अग्नी परीक्षा असणार आहे. जास्त त्यांना मात्र वर्कआउट करण्याची आज संधी मिळत आहे. फुलटॉस वरती जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडूला अगदी गिरकी दिली आणि पावशेकल फाईन आणि लॉंग लेग कुठलाही डीप मध्ये फिल्डर उपस्थित नव्हता आणि तिथूनच मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स मात्र निघून गेला 4 धाबांसाठी. परंतु या ठिकाणी पावशेकल डिसिजन पेंडिंग आहे. जर बीमर आला तर मात्र पुन्हा एक चेंडू टाकावा लागेल जेरीला. जर हा चेंडू लिगल असेल तर मात्र समीकरणामध्ये अजून काही आपल्याला बदल पाहायला मिळू शकेल. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं या स्पर्धेचं चित्रीकरण लाजवाब टेलिकास्ट दी क्लीन अँड क्लिअरिटी चांगलं अपडेट्स चांगली ऑपरेटिंग मिस्टर शंकर गुलवीच्या वतीने आपण पाहतोय. इट इज फेअर डिलिव्हरी म्हणजे फुलटॉस होता त्याच्यावरती चौकार आला म्हणजे समीकरण आता असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता. चौथा षटक प्रणय जे आहे थोडासा डिप्रेशन मध्ये आलाय. परंतु इथे फटका हवेत केला. शॉर्ट फाईलकडे छत्रचे सज्ज होते परंतु या ठिकाणी अजूनही मात्र विशालकडून चुकी घडली गेली. कारण तुम्हाला सौरभला स्ट्राईक असं वाटलं की तो देईल सिंगल धाव पूर्ण करेल परंतु तसं काही घडलं नाहीये. कुठेतरी या प्रणयने तिथे लालच दिली. हुक करण्याचा प्रयत्न विशालने केला. बाटची कडा लागली आणि शॉर्ट फाईलकडे मात्र कुठल्या प्रमाणात चूक मात्र झाली नाहीये. विकेटचं पतन झालं आणि समीकरण आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता. आपण सौरभचा खेळ पाहूया. आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 3 चौकार आले, 1 षटकार आला, 1 डबल आली आणि वैयक्तिक 20 धावसंख्येवरती गेलतो. आणि त्याला तुम्ही जर जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला जर उभं ठेवलं तर मात्र त्याचा तुमच्या संघाला नुकसान होऊ शकतोय. परंतु ही रणनीती काय असेल. दोन्ही ब्रदर्स आता मात्र खेळपट्टीवरती पाहतोय. सौरभच्या सोबतीला त्याचे छोटे बंधुराज अंश आलेला आहे. अंश एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा तो चांगला परफॉर्मन्स सध्या देतोय. परंतु फिल्डिंग मध्ये आता मात्र वारंवार बदलाव पाहतोय. परंतु वेलेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. KP हे लक्ष असू द्या कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. कारण आज एक एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्ही पाहणार आहात. विकी स्पोर्ट कुक्षे विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. इथे मात्र पहा या दोन्ही ब्रदर्स मध्ये घरामध्ये परफेक्ट तालमेल असेल ज्या अनुषंगानं अंशने तिथे मात्र त्या ठिकाणी कला दाखवली. कारण त्याला माहिती होती की मोठ्या बंधूला आपल्याला स्ट्राईकला हाणायचं आहे. आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 ठोकायचे आहेत. कारण 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी 22 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला मात्र या ठिकाणी चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर फेकावं लागेल. बाउंड्री लाईनचं दर्शन तुम्हाला घडवावं लागेल. तो पराक्रम इथे मात्र करेल का. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीचे आहे. पंचांचा वाईटचा इशारा. हा प्रेशर असतो ज्यावेळी एखादा यंगस्टार गोलंदाज युवा गोलंदाज दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतोय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर एखादा मोठा फटका लावला किंवा त्याच्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला तर मात्र अशा प्रमाणे रिदम त्याच्या चुकीच्या लाईनी आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि ते घटना ते दृश्य सध्या आपण पाहिलं. पहिल्या चेंडू चांगल्या लेंथवरती होता परंतु दुसरा चेंडू मात्र त्यांनी थोडासा उजव्या स्थितीच्या बाहेर हाताळला. आणि आता मात्र समीकरण 21 ची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त सामना. फुलटॉस आला. स्लॉग स्वीप डीप द प्रोटेक्शन पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी सौरभ पाटीलचा खेळ. आणि या ठिकाणी ज्या विजयाच्या आशा पल्लवित होत्या त्या जरूर इथे मात्र निराशा होतील. कारण 3 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी
ची गरज आहे. ला 7 अशी परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी सध्या. तीन चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 21 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आलाय निखिल. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यश. चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली इष्ट्यांच्या डोक्यावरून मात्र फ्लाय झाला. आणि आता मात्र म्हणू शकतो की कुठेतरी एकतर्फा सामना सध्या क्रीडा रसिकांना पाहायला आपल्याला. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या तर 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा पाहिल्या होत्या. 2 षटकामध्ये 33 धावा आल्या. परंतु तदनंतर तिसरं षटक जेडीनं जबरदस्त हाताळलं. विकेट हॅट्रिक पूर्ण केली. त्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्या मात्र विजयापासून संजय स्पोर्ट्स सावध संघ एक पाऊल दूर. कारण एका चेंडूमध्ये 21 ची आवश्यकता आहे. सामना जसा संपन्न होईल मी विनंती करतोय विवेकजी पाटील आणि सुजितजी पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. वेलकम विवेक शेठ पाटील. शेवटच्या चेंडूवरती मिळाली विकेट्स. तर आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहिला. हाय व्होल्टेज जरूर झाला परंतु कुठेतरी या सामन्याला टर्न केलं गोलंदाज जेडीनं आणि हा सामना जिंकला आहे संजय स्पोर्ट्स सावध संघ. सो अभिनंदन केपी सर, अभिनंदन ट्रिपल ए सावध अँड हार्ड लक विवेकजी पाटील, हार्ड लक एन के स्पोर्ट खानवल. वेलकम राजकुमार पाटील. आज कम्प्लीट साईड पाहतो ग्रीष्मा 11ची कारण संकेत पाटील सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये आहेत. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण